आज या ठिकाणी शंभूराज घराण्यातील लोकशाहीर कैलासवासी तुकाराम मानकर यांच्या कृपाशीर्वादाने कुलदीप नृत्य कला वैभव सह श्री गणेश नृत्य कला वैभव खारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मजपामराला आणि आमच्या या नृत्य कला वैभवाला जी कला सादर करण्याची सुसंधी प्राप्त झाली त्याबद्दल मी प्रथम या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री गणेश भराडेश्वर मंडळ कुर्दे खालची वाडी, त्याचप्रमाणे साई श्रद्धा कला पथक मुंबई यांचं मनस्वी या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो। तसंच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री प्रमोदजी गांधी साहेब, उद्योजक संपर्क प्रमुख अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे मला या ठिकाणी कलाकृती सादर करण्याची संधी देण्याचं महत् कार्य पहिलं केलं ते म्हणजे माझे आंबेकर बंधू, यांना सुद्धा माझा त्रिवार मुजरा। त्याचप्रमाणे या असंख्य गर्दीमध्ये रसिक प्रेक्षकांमध्ये आज खरोखर ज्यांचं या मुंबईच्या सर्व रंगमंचावरती एक वेगळ्या आशियाचं नाव आहे, असा सुंदर आणि पहाडी आवाजाचा माझ्या या शक्ती तुर्याचा एक नामवंत हिरा अर्थातच सचिन कदम बुवा। त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट आवाजाची देण ज्यांना लाभलेली ते रवींद्रजी भेरे साहेब। त्याचप्रमाणे आमचे युवा शाहीर की ज्यांच्याकडे बघून एक वेगळं असं दैदिप्यमान चरित्र समोर उभं राहतं, अमोल दैत्य। त्याचप्रमाणे शाहीर मकरंद डावळ, आमच्या हरिओम मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी इंगावले, सचिव विलास सूर्य, सन्माननीय तुकारामजी मानकर यांचे चिरंजीव या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, महेश मानकर। त्याचप्रमाणे अनिल धुलप, संदीप वेले, वसंत शिंदे, रमेश आंबेकर। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी आवर्जून नाव घेईन की पत्रकारितेमध्ये ज्यांचा कलम उत्कृष्टरित्या चालतो आणि निवेदनामध्ये ज्यांची वक्तृत्व शैली इतकी सुंदर साजते, असं जाणीमानी परिचयाचं व्यक्तिमत्व अर्थातच दीपक कारकर साहेब यांना सुद्धा आम्ही मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे भरत गाणेकर, विजय पवार आणि ठसाळ बुवा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि माझ्या जिव्हाळ्याचं नातं ज्यांनी माझ्याजवळ जपलं, अनेक वर्षापासून माझ्या बरोबर ज्यांनी कार्यक्रम केले पण जिव्हाळ्याचं नातं कधीच तुटू दिलं नाही, असे माझे परम मित्र शक्तिवाले कवी शाहीर उमेशजी पोटले यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो। आम्ही सांस्कृतिक कला मंडळ रायगडचे पास धारक या ठिकाणी कला सादर करतोय। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मला ढोलकीला साथ देतोय माझाच विद्यार्थी। मी सतत म्हणतो की माझ्याकडे 3 वर्ष ढोलकी शिकतोय आणि हे दुसरं वर्ष त्याचं आहे। रुणेश पाटील
संगीताची साथ देतोय मला माझा छोटा भाऊ कुलदीप भोईरकर. त्याचप्रमाणे मला पॅडला साथ देतोय सागर दिघीकर आणि माझा विद्यार्थी मला कीबोर्डला साथ देतोय समीर मोहिते. आणि सर्व या ठिकाणी माझी शिष्यमंडळी, रसिक प्रेक्षकांमध्ये आलेल्या सर्व शिष्यमंडळींचं, हरिओम नृत्य कला पथकाचं, त्याचप्रमाणे तुकाराम मानकर यांच्या आश्रयाखाली असलेल्या सर्व कला पथकांचं मी मनस्वी स्वागत करतोय. आणि आता आवर्जून मानाचा मुजरा करतो ज्यांचं नाव कोकणात गाजे असे सन्माननीय बुवा विनयजी वाजे यांचं सुद्धा मी मनस्वी मानाचा मुजरा करून या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अरे काय काय दडलं या मनात, आज शिरून कोणी पाहत, आज शिरून कोणी पाहत नाही, रानातल्या पाखरालाही जीव लावून पहा. अरे तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया. आज या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते सर्व अर्थातच या साऊंड सिस्टीमचे, या लाईटीचे, एक सुंदर असं ज्यांचं नाव या रंगमंचावरती मुंबईच्या आणि कोकणामध्ये गाजतंय असे राजाजी पड्याल यांना सुद्धा त्रिवार मानाचा मुजरा, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आणि म्हणून म्हणायचं आहे, मेरे किस्मत में तू नहीं शायद, मेरे किस्मत में तू नहीं शायद, क्यों तेरा इंतजार करता मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अभी प्यार करता हूँ, मेरे किस्मत में तू नहीं शायद. कुटुंब आणि समाजाचे ऋण कसे फेडावे मजला ना ठाव, तरी हे रसिका तुझ्यासाठी मंचकी घेतली आज धाव, तुझ्याच साठी हे रसिका. आणि म्हणून हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे, हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे. आणि अशा याच स्नेहबंधाला हे लाडक्या रसिका तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर यांनी मगाशी सुंदर पवाडा पहिला सादर केला, पहिला पवाडा सादर केला. शक्तितुऱ्याच्या नोवानुसार
स्तवन, गण, गवळण आणि पद, नंतर पोवाडा घेतला जातो. बुवा, छत्रपती शिवाजी महाराज निश्चितपणाने या अंतःकरणात आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर आपल्या कुणाच्याही देवाऱ्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती किंवा गणरायाची मूर्ती पाहायला मिळाली नसती. पण त्यांना सुद्धा जन्मदाता मुळारंभ तो गणपतीच होता. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं स्तवन तुम्ही बघा, जे गायलंय ही चूक पहिली तुमची. शक्तिधुराच्या नियमानुसार जर 5 असेल, 5 वरती बघा काय आहे ते. आणि म्हणून गणेशाच्या चरणी ही पहिली पुष्पमाला सादर करतोय. लक्ष असू द्या. शिवनंदना देवगणा शिवनंदना हो मनोभाव करीतो तुझला शंभुनंदना देवगणा शिवनंदना देवगणा शिवनंदना. कीर्ती तुझी त्रैलोक्यात गाजे गो, डंका तुझ्या नावाचा त्रिभुवन निवाजोय. डंका तुझ्या नावाचा त्रिभुवन निवाजे, डंका तुझ्या नावाचा त्रिभुवन निवाजे. तूच सुख करता तूच दुःख हरता, धावून ये देवा नाथांच्या नाथा. प्रथम मान पहिला तुझला मूळ स्कंदना देवगणा शिवनंदना हो 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 देवगणा शिवनंदना हो हो हो. विश्वंभर तुझ्या दाता तूच विद्येचा विद्यापती, अनाथ जनांच्या देसी संसाराला तू गती, संसाराला तू गती, संसाराला तू गती. अमपती कीर्ती तुझी आभुवरती, हर्षान नामाचा जल्लोष करती. मूळ स्कंदना देवगणा शिवनंदना हो 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 देवगणा शिवनंदना हो 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 हो. शंभूराजू नाव जग गाजव, गुरु तुकारामांची डंकान भिवाजव, गुरु तुकारामांची डंकान भिवाजव, गुरु तुकारामांची डंकान भिवो. तूच माझा दाता भाग्य विधाता, पांडुरंग मनोभावे गातो तुझी गाथा.
बोला शंभू नंदना देवागणा. चौदा विधा 64 केले 14 तारीख स्थितीचा विधाता श्री गजानन महाराज रंगदेवताय अखंड तुरे मरडगोलगावची कुलस्वामिनी श्री पिंपळा देवी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर्य तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा अखंड श्री गणेश नृत्य कला पथकाचा विजय. तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरडखोल मुंबादेवी. या प्रथम स्तवनासाठी माझे परम मित्र शक्तिवाले कवी शाहीर उमेश पोटले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले. धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपलं आभारी 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 आहे. या ठिकाणी आमच्या लोकशाहीर तुकाराम मानकर यांच्या हरिओम नृत्य कला मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुनील झिंगावले यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपला आभारी आहे. आपण सर्वांना ठाऊक आहे यावरती गीत व्हायला पाहिजे होतं, पण माझ्या काही अडचणींमुळे मी काही 4 वेळा तुमच्या पुढे सादर करतोय. बदलापूरला त्या दिवशी 4 वर्षाच्या त्या मुलीवरती जो अत्याचार झाला आणि त्यावरती गणरायाला साकडं घालायचं आहे. या विश्वाचा तूच रे आधार, तुझ्यावरच आहे देवा आम्हा पामरांचा भार. गणराया दाव तू असा चमत्कार, थांबू दे हे देवा अत्याचार आणि ते बलात्कार. या ठिकाणी मगाशी प्रतिस्पर्धी शाहीर यांनी पद सुद्धा गायलं आणि एक सुंदर मंडळावरती गीत सुद्धा गायलं. या मंडळासाठी ज्या ज्या महत्कांक्षी अशा व्यक्तिमत्वांनी कोणी 500 रुपयाचा पास घेऊन या नृत्यकलेसाठी हजर राहिलेले आहेत, कोणी 200चा तर कोणी 150 रुपयाचं. पण हे पाणी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम या मंडळाने केलं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हातभार लावला. तुमच्यासाठी मानाचा मुजरा आहे. आणि म्हणून जो आपल्या आईची, जो आपल्या बहिणीची इज्जत करतो, तिला सन्मान देतो,
तोच खरा आणि तोच खरा पुरुषार्थ असतो. आणि म्हणून बॉडी सुंदर गीत गायलं, पण मी गणाच्या माध्यमातून गणाला काय आळवणी करतोय सदर गीतातून ऐका. गणराया 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 धरशी छाया जग साऱ्या त्या जगतावर. गणराया धरशी छाया अशी साऱ्या त्या जगतावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर. तरच बघा काय नवीन आणली. मोठेपणा नाही, पण सांगतो 30 वर्षाचा अनुभव बुवा गाठीशी आहे. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्यात, पण मोठेपणा कधी केला नाही. माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझं सौजन्य असतं, समोरच्याचाही आणि माझाही. मी कधीही कुठला अनादर केला नाही, तो विषयच येत नाही. पण एक कलेच्या माध्यमातून निश्चितपणानं वरचढ होण्याचा प्रयत्न, सदोदित करण्याचा मानस माझा असतो. मग साथ ती केवळ आणि केवळ या सर्व रसिक प्रेक्षकांची असते, आणि ती साथ टाळ्यांच्या माध्यमातून मी निश्चित कमवलेली आहे. आणि म्हणून आताच गेल्या 18 तारखेला माझं नवीन गीत मायबोली टीव्ही मराठीवरती सादर झालं, आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. TRP 2 क्रमांकाचा TRP मायबोली चॅनल वरती त्या गीताला आहे. ते आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आणि तुमचं सर्वांचं प्रेम आहे. आणि म्हणून गणराया 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 धरिशी छाया जग साऱ्या या जगतावर. गणराया धरशी छाया जशी साऱ्या या भक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो 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 या भक्तावर. श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ हे छान गर्दे खालच्या वाडीचा आहे खरा अभिमान. आहे खरा अभिमान. आहे खरा अभिमान. साई श्रद्धा कला पथक मुंबईची ती शान. कार्य पुण्याईच करती एक दिलान. करती एक दिलान. करती एक दिलान. पुण्याईचा साज चढू दे साऱ्यांच्या रक्तावर. पुण्याईचा साज चढू दे साऱ्यांच्या रक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर. माता भगिनींचा हंडा डोक्यावरून उतराया. जप झटती ही जल योजना राबवाया. जल योजना राबवाया. जल योजना राबवाया. माता भगिनींचा हंडा डोक्यावरून उतराया. जप झटती ही योजना राबवाया. जल योजना राबवाया. जल योजना राबवाया. कोणतेही संकट येवो उभा राहा त्या वक्तावर. कोणतेही संकट येवो उभा राहा त्या वक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या भक्तावर. तुझ्या कृपेचा वरद हस्त राहो या
सुंदर सागो स्वप्नाचे सुंदर सागो कार्याला या साथ चढू दे कार्याला या साथ चढू दे साथ लख लख धावर कार्याला या साथ चढू दे साथ चढू दे लख लख धावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहोया भक्तावर 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 गणराया 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 घरशी छाया जशी साऱ्या या जगतावर गणराया घरशी छाया जशी साऱ्या या जगतावर तुझ्या कृपेचा वरद हस्त राहोया भक्तावर तुझ्या कृपेचा तुझ्या कृपेचा वरद हस्त राहोया भक्तावर या ठिकाणी सर आयुष्यातील तुमचा आवाज ऐतिहासिक हा माझा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला 499वा कार्यक्रम आहे. माझ्या आयुष्यातील हा शक्तितुऱ्याचा कार्यक्रम 499वा मी सादर करतोय. निशब्द कौतुक व अभिनंदन अशीच वाटचाल तुमची राहील. शुभेच्छा. तुमचा मित्र दीपक कारकर. 500 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद. कुलदीप पुरताकाला बाबा आपला आभारी आहे. आता विषय येतोय तो कुणाल गवळणीवर. बुवानी भरपूर काय म्हटलं. शाण्याला शब्दांचा मार, मूर्खाला चपलांचा हार. मी एकच म्हणेन, शहाणा आणि मूर्ख मी इथे काहीही बोलणार नाही, पण जे अक्कल शून्य माणसं असतात ना, त्यांना घडवायला माझ्यासारखा शिक्षकच असावा लागतो. आणि इथे बुवा सगळं निशब्द. संस्कृतीचा गाढा, शक्ती तुझ्या तुऱ्याचा पाढा. बुवा आज 499वा कार्यक्रम करतोय मी. मोठेपणा नाहीये. या रंगमंचावरती जो आसनस्थ होतो त्यावेळेला समोर असलेल्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये काय नजाकत आहे, ती नजाकत पूर्ण करण्याची ताकद ज्या कलाकाराकडे असते, ते कलाकार या ठिकाणी या पहिल्या दुसऱ्या रांगेमध्ये बसलेत, त्यांना सलाम आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की नंदाचा हारी खट्याळ भारी, दह्या दुधाची करतो चोरी, आडवाटेला येतो हा हारी, याची मस्ती जिरवते सारी. आणि नंतर म्हणता घरची उघड्यावर सोडून जमीन जुमला लावरे जरा गाडत. क्या बात आहे. घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्याची फोडून, बाहेर बोलावून करतो आत. गाणं लाव ना ते. अरे जमीन झुमला. आणि मग प्रतिस्पर्धी शाहिराचं कधी माहिती आहे तुला? गात नाही त्यात सुरात. आणि म्हणून पण चल तुझ्यासाठी आज जमीन झुमला. अरे घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्यांची फोडून, बाहेर बोलून करतो वात, बाहेर बोलावून करतो वात. जर का माठाला लावशील हात, तुझे घशात घालीन दात. बुवानी म्हटलंय समीर, बुवानी म्हटलंय बोलावून घेते हात हे करते. ठीक आहे. अरे इज्जतदार
हमेशा घर से शान से निकलता है। इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है, बेइज्जतदार परेशान से निकलता है। इस कान्हा को कौन सा भी किताब देने वाले है सुन ले बगी। अरे हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है, हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है। आणि म्हणून लाज नाही हिला आशा या गवळणीला, ही खुशाल आतमध्ये घेते, ही खुशाल आतमध्ये घेते, सार उघड करून देते, सार उघड करून देते, स्वतःची इज्जत गावभर नेते, सार उघड करून देते, स्वतःची इज्जत गावभर नेते, सार उघड करून देते, स्वतःची इज्जत गावभर नेते, सार उघड करून देते, स्वतःची इज्जत गावभर नेते। ये शाबाश। आता बोला गवळण नाही का, नंदाचा कानाड वाटेत येईल, मोकळे सोडू नको केस। सचिन बुवा आणि अमोल बुवा, मी अमोल बुवांचं नाव याच्यासाठी घेतलं, डबल बारी माझ्या बरोबर, आणि गवळणीमध्ये शेवटच्या वेळेला बघा अमोल बुवांचं नाव घेतलं। काय बुवा, अमोल बुवा कुठून आले बारीमध्ये? सचिन बुवा आणि नंदाचा कानाड वाटेत येईल, मोकळे सोडू नको केस, जरी असतील बंपर आणि घागरानी झंपर, नको घालू तू भलताच ड्रेस। ए तू बिनेस, बिनेस बुवा साडी, अरे चल चल तू बिनेस, असे विषय आणा बुवा, असे विषय आणा। ती गवळणच्या वेळेला मथुरे बाजारावर जायला येते आणि ती म्हणते की आता कान्हा अडवेल, हे झंपर बंपर काय घालू नको, लक्षात आलं का? आणि म्हणून साडी आपली थोडीशी वरती खोचली की पटापट निघाल, आणि म्हणून म्हणायचं आहे नंदाचा कानाड वाटेत येईल, मोकळे सोडू नको केस, जरा असतील बंपर घागरानी झंपर, नको घालू तू भलताच ड्रेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस, चल चल तू बिनेस, तू बिनेस, चल चल तू बिनेस, तू बिनेस, साडी तू बिनेस। नंदाचा कान्हा येईल ग, पाठ तुझी ती घेईल ग, पाठ तुझी ती घेईल ग, पाठ तुझी ती घेईल ग, अग चांगलाच चपराक देईल ग, जीव मेटा कोटीच येईल ग, जीव मेटा कोटीच येईल ग, जीव मेटा कोटीच येईल ग, मथुरेचा तो चढता घाट तोंडाला येईल फेस, मथुरेचा तो चढता घाट तोंडाला येईल फेस, चल चल तू बिनेस, अग तू बिनेस, साडी तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस। ये शाबाश, ये धावत मागे सुटेल ग, गावात गोमती उठेल ग, गावात गोमती उठेल ग, गावात गोमती उठेल ग, आडवाटेवर लुटेल ग, घागर तुझी ती फुटेल ग, घागर तुझी ती फुटेल ग, घागर तुझी ती फुटेल ग, चालताना नको दमछाक व्हाया लागाया नको ती ठेस, चालताना नको दमछाक व्हाया लागाया नको ती ठेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस, नेसना साडी तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, चल चल तू बिनेस, साडी तू बिनेस। प्रतिस्पर्धी शाहिरांनी या ठिकाणी आम्हाला प्रश्न दिलेला आहे, त्याचप्रमाणे आमचाही प्रश्न असा आहे की जसं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली, तशीच एका पतिव्रता स्त्रीनं
या 3 देवांची बाळ केली, त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या पतीचं नाव काय आणि तिचा अंत कसा झाला हे बुवा तुम्हाला सांगायचं थोडक्यात या ठिकाणी. आणि बारीला विराम देणार आहे. कवी शाहीर उमेश पोटले यांच्याकडून पुन्हा एकदा या गीतासाठी 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे जागमाता क्रीडा मंडळ शिस्ते विले पार्ले यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर बुवा अमोल रघुनाथ दैत सह नितीन आमरे, त्याचप्रमाणे श्रीनाथ राऊत आणि रोहित राऊत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे अरे क्या बात है, शक्तीवाले शाहीर आमचे जीवस्त कंठस्थ सचिन बुवा कदम यांच्याकडून सुद्धा या गीतासाठी 201 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद. कुलदीप तरफेला विभागाला आभारी आहे. किती करशून ठेवशील तुझा काझा या ठिकाणी अभिज्ञा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक, हंसिका कालपाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. किती करून ठेवशील तुझा काझा, बघ कापून ठेवलंय तुझं ते नाक, नाही जतीला ते साजे ग ए बिनेश बुवा वाजे, आग वाजे ग आग वाजे ग इज्जतीचा तो डंका तुझ्या तो वाजे, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे, इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग. इच्छा लग्नाची धरून मनात, नटून थटून आलीस मनात, काय उतरे तू साऱ्या जनात, बदनाम झालीस एका क्षणात, ती लाज तुझ्या उरी डासे, ती लाज तुझ्या उरी डासे, वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग, वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे, इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे ग. लक्ष्मणाने काढून तलवार एकच वार केला नाकावर, एकच वार केला नाकावर, एकच वार केला नाकावर, एकट्या नाकाला पदराचा आधार, एकट्या नाकाला पदराचा आधार, रक्ताची कशी लावली धार, कशी लावली धार, रक्ताची कशी लावली धार. रामायणाचं उदाहरण साधे, रामायणाचं उदाहरण साधे, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या तो वाजे, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या वाजे, इज्जतीचा डंका तुझ्या वाजे ग, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या वाजे. किती करून ठेवशील जागा जात, कापलंय बघ घे तुझं ते नक, नाही इज्जतीला तुझ्या साजे ग, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या वाजे ग, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या वाजे ग, इज्जतीचा डंका तुझ्या वाजे ग, आग वाजे ग इज्जतीचा डंका तुझ्या वाजे ग. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहिरांनी आमच्या या नृत्य कला वैभवाला जो प्रश्न विचारलाय, प्रश्न विचाराधीन आहे बुवा. निश्चित प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, पण तो ग्रंथ आमच्याकडे नाहीये. तो ग्रंथ आमच्याकडे आला, आमच्या वाचनातून ते गेले, पण तरी सुद्धा दुसऱ्या बारीला आम्ही प्रयत्न करतोय. दुसऱ्या बारीला जर उत्तर देता आलं तर निश्चितपणाने देऊ, पण आमच्याही प्रश्नाचं उत्तर ग्रंथ पुराणासहित तुम्ही या ठिकाणी पेश करा, तरच आम्ही ते मानू. यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या पहिल्या बारीचा हा या ठिकाणी मी शेवट करतोय. आपणा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम आम्हा दोन्ही कलावंतांवर या दुसऱ्या बारीला सुद्धा असेल अशी इच्छा व्यक्त करतो. श्री गजानन महाराज